एका छोट्याशा खेड्यात एक गरीब म्हातारी राहत होती. तिचं नाव होतं गोदाबाई. ती एकटीच राहायची आणि लोकांच्या घरात काम करून आपला उदरनिर्वाह चालवायची. गोदाबाई अतिशय प्रामाणिक, प्रेमळ आणि मदतीला नेहमी तयार असायची. म्हणून सगळं गाव तिला खूप मानायचं. एके दिवशी गोदाबाई गावाजवळच्या जंगलात लाकूड गोळा करायला गेली. झाडाखाली तिला काहीतरी चमचमतं दिसलं. तिने जवळ जाऊन पाहिलं तर ती एक सोन्याची वाटी होती. गोदाबाई थक्क झाली. इतकं सोनं क्षणभर तिला वाटलं, ही वाटी घरी घेऊन जावी का? पण लगेच तिच्या मनात प्रामाणिकपणा जागा झाला. तिला आठवलं की गावातल्या पाटलांनी सांगितलं होतं की कोणतीही हरवलेली वस्तू सापडली तर ते गावच्या चौकात आणून द्यायची. ती सोन्याची वाटी घेऊन गावात आली आणि थेट पाटलांच्या घरी गेली. ही वाटी मला जंगलात सापडली, ती म्हणाली. कदाचित कुणाची हरवली असेल. पाटलांनी ती वाटी पाहिली आणि त्यांनी गावात ढोल वाजवून घोषणा केली की ज्याची सोन्याची वाटी हरवली आहे तो यावे. अनेक लोक आले पण कोणाच्याच वर्णनाशी ती वाटी जुळली नाही. अखेर एक साधा गरीब दिसणारा वृद्ध आला आणि म्हणाला, ही वाटी माझ्या आजोबांची आहे. मी ती मंदिरात नेण्यासाठी जंगलातून चाललो होतो आणि चुकून गळून गेली. त्याने वाटीवर असलेलं एक खास चिन्ह सांगितलं. एका बाजूला छोटंसं कोरलेलं कमळ. पाटलांनी वाटीकडे पाहिलं. खरंच त्या वाटीवर एक कोरलेलं कमळ होतं. सर्वांना खात्री पटली की ती वाटी त्याचीच आहे. वृद्धाने गोदाबाईला आशीर्वाद दिला आणि म्हणाला, तुझ्या प्रामाणिकपणामुळे मी माझं अमूल्य ठेव जपू शकलो. पाटलांनी आणि गावकऱ्यांनी गोदाबाईचं कौतुक केलं आणि एकमताने ठरवलं की तिला गावातलं प्रामाणिक माणसाचं पद मिळालं पाहिजे. कथेतील बोध. प्रामाणिकपणा हेच खरं सोनं आहे. संपत्ती मिळवणं महत्त्वाचं नाही, पण योग्य मार्गाने प्रामाणिकपणे वागणं अधिक मोठं आहे. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.